वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
आचारी गोरारी आली आता आसवारवली दुवला आया आला आग आडीचे गौतानु आडीचे गौतानु आकडे सागोरारी आली इमाल सागोरारी आली आता आय गजरी आगरा गोरुश्री जरी डोंगरा आज डोंगरा काल दिला आज डोंगरा काल दिला एक गजरी आगरा आज दुसरी जरी डोंगरा आज डोंगरा काल जगल्या जगल्या गौरी पाटालेला गौरवाय गौरी गौवाय गौरी गौरी कर्णाच्या आचरी घराच्या आटाला आचरी घऱ्या समोर बघा ना या साईडला इकडे बघा या साईडला बघा आत्मरामध्ये आणि सकू इकडे बघा समोर बघा इकडे तुम्ही भूदेवाय गौरी गौरी कर्णाच्या तिला तांदळाच्या गौरी आता सीताबाई अगहरी पाटालेला सीताबाई गौरी भाग्यबाई गौरी पाटाल हाताला हात लावून ठेवा. इकडे बघा इकडे बघा अगहरी पाटाल समोर बघा इकडे इकडे चिंताया नील मोतावाय गरी तावाय गरी पाटान गडी कन्नाच्या साडे सया आटाला सारा संवाद जेवून गावाचे असतात जेवायला खूप इकडे इकडे समोर विमान निरोप द्यावा ग उद्या जाईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्या जाईल हिच्या गावा हिच्या अंगाला हळद लावा उद्या जाईल हिच्या गावा हिच्या अंगाला हळद लावा मैत्रिणीनो करवल्यानो या गया तुम्ही या गया मैत्रिणीनो करवल्यानो या गया
तुझा साखरपुडा कधी झाला? 22 ऑक्टोबर 2013. 2013. 1 वर्ष झालं ना? नाही, 7-8 महिने झाले. तेवढ्या 7-8 महिन्यामध्ये तुम्ही काय काय केलं? मी काही नाही, काहीतरी स्पेशल तर काहीच नाही स्पेशल असं. काहीतरी असणार कुठे फिरायला वगैरे? हा, फिरायला वगैरे आम्ही जायचो, कधी कधी लपून छपूनही गेले साखरपुड्याच्या आधी. आणि साखरपुड्यानंतर तर घरातली परमिशन घेऊ. हा, साखरपुड्याच्या आधी आम्ही भरपूर वेळा अशी गेलोय घरी न सांगता, स्टुडिओमधून लवकर निघून. तेव्हा मजाही आली भरपूर. थोडे भीतीही होती की घरच्यांना न सांगता जाते, आणि एकतर्फे मजाही होती की कोणत्या तरी आपल्या अशा व्यक्तीसोबत मी कुठेतरी जाते एकांकात. त्याची काय फिलिंग तुला अशी काय वाटली फिलिंग? हा, एक आनंद होता, आताही आहे. आता पुढे मग आता लग्नाच्या नंतर उद्या लग्न आहे तुझं. हा, तुला कसं वाटतंय त्या लग्नात आता? लग्नासाठी तर मी एक्सायटेड तर भरपूर आहे, पण थोडीशी नर्वस पण आहे, बिकॉज मी मम्मी डॅडीची एकटीच आहे आणि त्यांना आता सोडून मी दुसऱ्या घरी चालली आहे, परक्या घरी. सगळ्या मुली जातात. हो, सगळ्यांना जायचं आहे तिकडे. आता रडू नको छत्रपती. आता तुझं मनात काय वाटतं, कसं काय वाटतंय? मी भरपूर खुश आहे की अमरसारखा एक चांगला व्यक्ती माझा लाईफ पार्टनर बनायला चाललाय. आणि पुढचा विचार काय तुझं? पुढचा भरपूर चांगला आहे. ते सांग ना, आता काय रेकॉर्डिंग कराय? पुढचा विचार काय, आपलं लग्न झालं एकत्रच, असं कधी हे नाही. भांडण तंटा तर होतच राहतात, आम्ही असेही भांडतो भरपूर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आम्ही एकमेकांवर रागवतो पण, आणि तेवढंच प्रेमही करतो. माझी वहिनी आहे 3rd नंबर वहिनी, पूनम संदीप तेली. तिने अमरला, ती खार मार्केटमध्ये मच्छी विकायला जाते, तिथून येताना 2-3 वेळा रिक्षातून अमर काकडेला रिक्षात 2-3 वेळा पाहिलं होतं. आणि अचानक एक दिवस माझी मम्मीच बोलली की पल्लवीसाठी कोणी चांगला मुलगा असेल तर सांग. सो तिने अमरचं नाव सुचवलं. तर तिलाही कधी नाव त्यांचं माहीत नव्हतं, नाव तर त्यांचं सर्वांना नंतरच माहीत पडलं.